हाय, मी आहे माधुरी आणि आज मी तुम्हाला मटन दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. ती रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकवली आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट पण मिळेल बघायला. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि फॉलो करायला विसरू नका. मटन दम बिर्याणीसाठी मी अर्धा किलो मटन घेतलं आहे. त्याच्यामध्ये दही ॲड केली आहे आणि सगळे मसाले ॲड करते आहे. गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि स्वादानुसार नमक. मीठ जसं हवं आहे तसं तुम्ही स्वादानुसार घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. कालवल्यानंतर अर्धा तास त्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. आणि या दम मटन बिर्याणीमध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे, जे माझी मम्मी बनवते. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्कीच ही दम बिर्याणी आवडेल. व्यवस्थित मटनला आपण कालवून घेणार आहे. मटन बिर्याणीसाठी आज मी मटन ग्रेव्ही मिक्सचा हा मसाला यूज करून तुम्हाला बिर्याणी बनवून दाखवणार आहे. मसाला भांड्यात काढून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी दही ॲड करणार आहे. नीट त्याला कालवून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनटं साईडला ठेवू शकतो आपण त्याला. आम्ही आता अर्धा किलो तांदूळ घेतलेत. तांदूळ नीट धुवून घेतल्यावर त्याला 20 मिनटं ठेवायचं आहे. भिजत ठेवून घेऊया त्याला. कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेल चांगलं तापल्यावर त्याच्यामध्ये कांदे चिरून टाकलेले. कांदे थोडे ब्राऊन होऊ द्या. कांद्याला थोडं कालवत राहायचं मध्ये मध्ये ब्राऊन होईपर्यंत. थोडे पिंकिश कलर झालेले आहेत त्याचे. थोडंसं ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. कांदे थोडे ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे. थोडे कांदे आपण बिर्याणीसाठी साईडला काढून घेऊया. आता याच्यामध्ये सुका मसाला आपण टाकूया. तेजपत्ता, दालचिनी, मिरे आणि लवंग आहे. एक इलायची पण टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण जो ग्रेव्ही मसाला होता, जो आपण मिक्स करून घेतला होता दह्यासोबत, तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून काही खडे मसाले किंवा सुके मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता.
मॅरिनेट करून ठेवलेलं जे मटण होतं ते आपण मटण आता याच्यामध्ये टाकतोय. नीट कालवून घ्यायचं. ग्रेव्ही व्यवस्थित प्रत्येक मटणाच्या पीसला लागलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आता बिर्याणी मसाला ऍड करतोय. तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. त्याला आता 2 मिनिटं झाकून ठेवूया जेणेकरून ते थोडं शिजेल. थोड्या वेळाने आपण चेक करत राहायचं की मटण व्यवस्थित शिजतंय की नाही. आता 1 मिनिटाने मी झाकण काढलंय. जे ग्रेव्हीचं पाणी होतं ते थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी त्याच्यामध्ये आणि स्वादानुसार मीठ टाकून घेणार आहे. मॅरिनेशनमध्ये आपण मीठ ॲड करतो म्हणून मीठ टाकताना स्वादानुसारच टाका. आणि पुन्हा 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया आपण त्याला. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण त्याला शिजवायला ठेवलंय. एकदा चेक करून घेऊया की कुठपर्यंत ते शिजलंय. मस्त वरती तेलाची तरी आली आहे. कालवून घ्यायचंय व्यवस्थित. एकदा चेक करून घेऊया कुठपर्यंत शिजलंय. थोडंसं अजून शिजवावं लागेल आपल्याला. परत 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया त्याला. एकदा चेक करून घेऊया कुठपर्यंत शिजलंय. 80% बिर्याणी शिजली आहे. मटण आपलं शिजलं आहे 80%. आता आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊया. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय. पाण्यामध्ये मी खडे मसाले टाकते. स्वादानुसार आपण थोडं मीठ टाकणार आहोत त्याच्यात. मीठ थोडं जास्त टाकायचं भातासाठी. आणि सुटसुटीत भातासाठी थोडंसं त्याच्यात तेल ॲड करूया. व्यवस्थित पाण्याला उकळू देऊया आधी. झाकून ठेवूया म्हणजे पाणी थोडं लवकर उकळेल. पाणी व्यवस्थित उकळलंय. त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकून त्याला व्यवस्थित एकदा कालवून घेऊया. भात आता 90% कुक झालाय. एकदा आपण चेक करून घेऊया. हा, याला आपण थोडं पाणी याचं वेगळं करून घेऊया आणि भात वेगळा करून घेऊया. भात काढून घेतल्यानंतर त्याला थोडं सुटसुटीत करून घ्यायचं. बिर्याणीची आता प्रोसेस चालू करूया. डायरेक्ट कढई न ठेवता दम देण्यासाठी
वर तवा आणि त्याच्यावरती कढई ठेवणार आहोत. मटण 90% शिजवून घेतलंय. आता बिर्याणीचा भात आपण त्याच्यावरती सजवून घेऊया. भात व्यवस्थित पसरवून घ्यायचा. त्याचा एक लेअर तयार करायचा आहे. लेअर तयार करून झाल्यावर त्याच्यावर आपण जे कांदे फ्राय करून घेतले होते ते कांदे थोडेसे टाकायचे व्यवस्थित. त्याच्यानंतर पुदिना टाकूया. तूप टाकून घेऊया. फूड कलर यूज करते. याच्यामध्ये 2 फूड कलर मी ॲड करते. एक रेड कलर आहे आणि एक ग्रीन कलर आहे. जास्त टाकणार नाही आहे, फक्त थोडाफारच टाकणार आहे. आणि मी याच्यामध्ये सगळा भात यूज नाही केलेला आहे. मी थोडासाच भात फक्त एक लेअरसाठी यूज केला आहे आणि बाकीचा भात साईडला ठेवलेला आहे. तो आपल्याला साईडला त्याच्यासाठी ठेवला आहे कारण आपल्याला खाता येईल. लेअर व्यवस्थित झाल्यावर त्याला झाकून ठेवूया कारण आपल्याला अजून 10% शिजवायचं आहे. प्रॉपरली त्याला दम देण्यासाठी एखादी वजनदार वस्तू त्याच्यावर ठेवून त्याला एक 5 मिनटं 2 ते 5 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. दुसरा ठेवला होता भात एक्स्ट्रावाला, त्याच्यावर पण मी थोडंसं सजवून घेणार आहे त्याला तूप आणि जे बाकी 2 फूड कलर होते ते आणि पुदिना टाकून. आपली मटन बिर्याणी आता शिजलेली आहे. आपण एकदा काढून त्याला चेक करून घेऊया. व्यवस्थित शिजली आहे आपली बिर्याणी. आपली बिर्याणी बनवून रेडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली मटन बिर्याणीची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा.